नमस्कार, मी रेवणसिद्ध श्रीमंत सिंगराव शाळा. माझ्या कालांतर आता 5 ते 6 वर्ष कामं होत असल्यामुळे जे आदमापूरला मला जाता होत नव्हता ते इथं आल्यापासून माझे कामं उपस्थित भक्तांनी रोज येतात ते त्यांचंही मनपूर्ण काम झालेले असतील. माझेही काम झाले म्हणून मी हा बाळूमामाला मानून इथं जर रविवारी आणि आमोशा माझ्यातनं किती दिवसापासून येत आहे तुम्ही इथं देवाला? 5 वर्षापासून. तुमचा अनुभव काय? अनुभव आम्हाला चांगले, आम्ही जे अनुभवले आणि अनुभवले, आमच्या मनात जे संकल्प ठेवले ते संकल्प आमचे पूर्ण झालेत. म्हणून या भक्तीनं आम्ही हा बाळूमामाला जर रविवारी आणि आमोशाला कंपल्सरी येतो. हनुमंतराव पाटील बाळूमामा ट्रस्टचे अध्यक्ष आहे. आज वर्षाची पहिली आमोशा आहे, रविवार आहे. तर आज लाखोच्या संख्येने भक्त भाविक इथे प्रचिती येत आहेत. त्यांना प्रसादाची सोय, मामाचा करिश्मा त्यांना आवडलेला आहे. मामा त्यांना पावतेत आणि अन्नक्षेत्र दररोज चालू ठेवलेलं आहे. तरी पंचकृषीतले भाविक भक्त त्याचा लाभ घ्यावा हीच आमची इच्छा आहे. तर आता भक्तनिवाससुद्धा आम्ही चालू केलेलं आहे. म्हणजे 10 खोल्या भक्तनिवासमधल्या मांडलेल्या आहेत. काय तर सगळ्या पद्धतीचं इथं हे आहे. तर पंचकृषीतल्या भाविक भक्त भरपूर संख्येने येते. तिथं कुठलंही काय नाही, सगळं ओरिजिनल आहे. किती चौकशी द्या, काय होऊ द्या, संपूर्ण येईल तसं आम्ही सगळ्या अन्नक्षेत्रात दररोज चालू केलं आहे. मेंढ्या मामाच्या इथं आहेत, ते 50भर मेंढ्या लोकांनी दिलेले आहेत. अन्नक्षेत्र सगळ्या लोकांनी दिलेलं आहे. रोज इथं प्रसाद चालू आहे. तरी पंचकृषी भाविक भक्तांचा लाभ घ्यावा. तुम्हाला ही संकल्पना म्हणजे कधीपासून कळलं? भक्त पहिल्यापासूनच आहे. मामाचं तिथं आदमापूरला मी वाऱ्या करत होतो. तर तिथले पेंढरे इथे येऊन बसल्यानंतर त्या पुढे सांगितलं एक मंदिर बांधा. तर आमचा मुलगा एक दुबईला आहे. त्यानं म्हणला बाबा त्या टाईपच मोठं मंदिर इथं बांधा, म्हणजे मामाचं इथं म्हणजे स्थान होऊ द्या. मामाने इथं भेट देऊन सगळं म्हणजे इथं आता सध्या मामा इथं आलेत असे करिश्मा होतेच. मामाला सगळं काय असेल की मामाला सांगायचं असं आमचं म्हणणं आहे. बरं, याचा अर्थ तुमचा असा आहे की बाबा आदमापूरला जाण्यापेक्षा वेळ लागतो म्हणजे आणि मामा इथं आपल्या इथं प्रगट झालेले आहेत. ज्या लोकाला आदमापूरला जायला बाबा इथून कोल्हापूर ते आदमापूर हेच मामा हेच डिझाईन सगळं पण ती आदमापूर इथं आम्ही बनवलेलं आहे. तर मामालाच काय असेल ते संकट सांगणे, मामाला इथे संपूर्ण मामा इथं पावतीत लोकाला असं आहे ना. त्यांची इथं भक्त व्हायला आलेले आहे. आणि पंचकृषीच्या काही भक्तांनी हे करायचं. आता आम्ही प्रति अयोध्या असं एक मंदिर आम्ही बांधायचा आमचा एक मानस आहे. तिथे एक